नमस्कार मित्रांनो, विनोदाच्या हास्यजत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर मग पाहूयात धम्माल भन्नाट जोक्स. पोरगी पोरग्याला म्हणते, तुझी स्माईल काय गजब आहे, दात कसे चमकून राहिले इतके. पोरग लाजून बोलतो, माझ्या गायछापमध्ये मीठ आहे मीठ. प्रेमाच्या क्रिकेटमध्ये प्रपोज नावाचा बॉल टाकला. मुलीची विकेट पडणार इतक्यात मुलीचा बाप नो बॉल म्हणाला. मुलीची विकेट पडणार इतक्यात मुलीचा बाप नो बॉल म्हणाला आणि मुलीच्या मोठ्या भावाने फ्री हिटचा फायदा घेऊन चोपला. एकदा शाळेत बाई मित्रांवर निबंध लिहायला सांगतात, पण इंग्लिशमध्ये. आपला झंप्या उभा राहतो आणि बाईंना म्हणतो, बाई फुकणीच्याला इंग्रजीत काय शब्द आहे. बाईंनी झंप्याला धू धुतला. नवरा जेवताना बायकोला विचारतो, तुझं नेट बंद आहे का ग. बायको म्हणते, आहे की चालू. का. नवरा म्हणतो, मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय, अजून दिली नाहीस म्हणून विचारलं. गांधीजी एकदा चित्रपटगुप्ताला विचारतात, माझी 3 माकडं कशी आहेत. चित्रपटगुप्त, सगळी छान आहेत. आंधळा कायदा बनवला आहे, बहिरा सरकार बनवलं आहे आणि मुका तर सगळ्यात मजेत आहे. आजकाल पंतप्रधान आहे. झंप्या घरी जातो आणि म्हणतो, लवकर जेवायला वाढ, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. झंपी त्याच्या पोटाला हात लावते. झंप्या, हे काय केलंस. झंपी म्हणते, का स्पर्श. गर्लफ्रेंड असावी तर अगदी टूथपेस्ट सारखी, कारण आपली टूथपेस्ट दुसरा कोणी वापरू शकत नाही. एक मुलगा मुलीला त्रास देत होता. मुलगा म्हणतो, चलती है क्या. मुलगी, कुठे. मुलगा, तू फक्त सांग, कुठे पण जाऊ. मुलगी म्हणते, शॉपिंगला. मुलगा, आई शपथ ताई, मी तर मस्करी करत होतो. पोलीस चोराला म्हणतो, तू गंपूचे पैसे चोरलेस, हे तुला मान्य आहे का. चोर म्हणतो, मी नाही चोरले, त्यानेच मला त्याच्या हाताने काढून दिले. पोलीस विचारतो, कधी. चोर, जेव्हा मी त्याला बंदूक दाखवली तेव्हा. शिक्षक मुलाला विचारतो, कोणता पक्षी सर्वात जास्त जोरात उडतो. मुलगा उत्तर देतो, हत्ती. शिक्षक चिडून म्हणतो, मूर्खा, काही पण काय बोलतोस. तुझे वडील काय करतात. मुलगा उत्तर देतो, छोटा राजांच्या टोळीत शार्प शूटर आहेत माझे वडील. शिक्षक, अरे मग आधी नाही का सांगायचं. हत्ती हे अगदी बरोबर उत्तर आहे तुझे. मुलगा म्हणतो, प्लीज मॅरी मी तुझ्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे. मुलगी म्हणते, ओके, मग फेसबुकवरचे अकाउंट डिलीट करशील का.
मुलगा म्हणतो. हो करेल ना. 10 वर्ष झाली आता. त्या मुलीला अजून माहीत नाही आहे की तिला ब्लॉक केले आहे आणि ती समजत आहे की त्याने अकाउंट डिलीट केले आहे. फोटोग्राफर स्टुडिओमध्ये एका लहान मुलाला, माझ्याकडे लक्ष दे बाळा, ह्या कॅमेऱ्यातून कबूतर निघेल कबूतर. लहान मुलगा म्हणतो. फोकस ॲडजस्ट कर साल्या, बापाला नको शिकू. प्रत्येक मुलीच्या आईचे स्वप्न असते की तिच्या मुलीला चांगला मुलगा मिळावा. आता तुम्हीच सांगा, मी तरी कोणाकोणाच्या आईची स्वप्न पूर्ण करणार? बिचारा मी. एका सभ्य माणसाला काय पाहिजे? एका साध्या सभ्य माणसाला काय पाहिजे? एक बायको जी प्रेम करणारी, एक बायको जी जेवण चांगलं करणारी, एक बायको जी कुटुंबाला सांभाळणारी आणि तिघीही एकजुटीने राहणारी असली पाहिजे. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. एक नवीन संशोधन, 45% पेक्षा जास्त इलेक्ट्रिसिटी इंडियामध्ये वाचवली जाऊ शकते. कसे काय? जर बायकांचे TV सिरियल्स बंद झाले तर. बरोबर ना मित्रांनो? आजकाल अलीबाबा गुहेचा पासवर्ड रोजच विसरतो, पण आता त्याने नामी युक्ती काढली आहे. तो दरवाजा जवळ जाऊन जोरात ओरडतो, दया दरवाजा तोड दो, आणि दरवाजा भीतीने आपोआप उघडतो. कृपया हा मेसेज तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. डोंट पार्क युअर 2 व्हीलर्स इन डायरेक्ट सनलाईट. इट इज व्हेरी हार्मफुल बिकॉज कसलं? डुंगणाला लय चटका बसतो की राव. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. डॉक्टर झंपेला विचारतात, कसं येणं केलं? झंप्या म्हणतो, तब्येत ठीक नव्हती हो, छातीत दुखत होतं. डॉक्टर विचारतात, दारू पिता का? झंप्या उत्तर देतो, हो, पण एकच पेग बनवा. एक कॉलेजची विद्यार्थिनी एकदा क्लासमध्ये लेट आली. शिक्षक विचारतात, तू आज लेट का आलीस? मुलगी म्हणते, सर, एक मुलगा माझ्या मागे येत होता. शिक्षक, मग त्यामुळे तू लवकर यायला पाहिजे होते की, मग लेट का झालीस? मुलगी म्हणते, सर, तो मुलगा फारच हळूहळू चालत होता. मुलगी मुलाला म्हणते, अरे, माझ्या पप्पांनी मला तुझ्या बाईकवर बघितले. मुलगा म्हणतो, काय म्हणाली मग तुला? मुलगी म्हणते, काय सांगू तुला, माझ्याकडून बसचे पैसे परत घेतले. खूप स्ट्रिक्ट फॅमिली आहे माझी. मित्रांनो, तुम्हाला कसे वाटले हे आजचे जोक्स? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, ज्यामुळे त्यांना पण या हास्य जत्रेचा आनंद घेता येईल.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.